नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी आलोय. तो म्हणजे आयझर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. संपूर्ण भारत देशामध्ये आयझरच्या काही संस्था आहेत आणि त्याच्यासाठी एक आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून एक 2026 साठी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेसाठीची जी डेट आहे ती 7 जून 2026 आहे. त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन आपल्याला सर्व करण्यासाठी सुरुवात झाली. ती उद्यापासून 5 मार्च 2026 पासून ते 13 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन आयझरच्या वेबसाईटवरती जाऊन करायचंय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन अँड रिसर्च, त्याला आपण आयझर असं म्हणतो. आयझर हे एक वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला BS डिग्री मिळते, त्याला आपण BSc बॅचलर ऑफ सायन्स असं म्हणतो. BSc डिग्री ही जी आहे ती संपूर्ण भारत देशामधल्या आयझरमध्ये शिक्षण घेतल्यामध्ये BSc ही रिसर्च मध्ये आपल्याला किंवा सायंटिस्ट किंवा भारत देशातल्या सायन्स रिसर्च मध्ये ज्यांना जॉब करायचा आहे किंबहुना सायंटिस्ट म्हणून जायचंय अशा असणाऱ्या नामवंत संस्थेच्या गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होणारा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मग आता नीट JEE देऊन आपण जे काही नीटमध्ये मेडिकल फॅकल्टीमध्ये समजा आपण करिअर करणार आहोत किंबहुना JEE ची एक्झाम देऊन इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला काही करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं सायन्स रिसर्चमध्ये, सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये सर आपल्याला करिअर करण्याची संधी उपलब्ध होणारा एक महत्वाचा टॉपिक उद्या 5 मार्च 2026 पासून 13 एप्रिल 2026च्या संध्याकाळपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासाठी आयझर ॲप्टिट्यूड सायन्स ॲप्टिट्यूड टेस्ट SAT असं नावाने एक्झाम होते. ती एक्झामची डेट आहे ती 7 जून 2026 आहे. याच्यामध्ये ओपन, OBC आणि EWS यासाठी आपल्याला फीज 2000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. SC ST आणि PWD आणि काश्मीरी मायग्रंट साठी 1000 रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. नामवंत संस्थेमध्ये मोहाली, पुणे पाषाण, त्याचबरोबर भोपाळ अशा प्रकारच्या संस्था, बँगलोर, गुवाहाटी आणि शिवपूर अशा काही वेगवेगळ्या संस्थेमध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकतं. आयझर या संस्थेच्या मधून असल्या आपल्याला BSc डिग्री घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक्झाम कशा स्वरूपाची असते, त्याचे मार्किंग सिस्टम कशी असते, टोटल सीट्स संपूर्ण भारत देशामध्ये किती आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत आणि त्याचं मेरिट किती उपलब्ध असू शकतं, याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट सेशन मध्ये येणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आयझर, ज्यांनी सायन्समध्ये मॅथमॅटिक्स सुद्धा असतो, इकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असे 4 विषय असतात. तुमचे 4ही विषयाला कंपल्सरी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, परंतु तुम्ही जरी 3 विषयामधून जरी मॅक्झिमम स्कोर केला तरी सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो. या संदर्भातल्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी प्रत्येक स्टेपवरती आम्ही जे काही व्हिडिओची सिरीज आणतोय ते आपल्या डोर स्टेपपर्यंत यावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.